नमस्कार. मी जान्हवी ध्यानधारणेच्या तिसऱ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. पुढची 5 ते 10 मिनिटे या वेळेचा आपल्याला पूर्णपणे सहयोग करून घेण्यासाठी आपण आपले डोळे सहजतेने बंद करून शांत चित्ताने मार्गदर्शन ऐकावे अशी मी सर्वांना विनंती करते आहे. आपण आपले डोळे छान बंद करायचे आहेत. आपले सर्व लक्ष आपल्या श्वासावर आणायचे आहे. नाकाने सहजतेने लांबवर खोलवर श्वास आत घ्यायचा आहे. श्वास घेण्याची आणि श्वास सोडण्याची ही प्रक्रिया पुढचे 5 ते 10 मिनिटे सातत्याने चालू ठेवायची आहे आणि स्वतःसोबत मनापासून जोडले जायचे आहे. आपण आरामदायक स्थितीमध्ये बसला आहात. आपले मन पूर्णपणे शांत झालेले आहे. आपण श्वास घेण्याच्या आणि बाहेर सोडण्याच्या या प्रक्रियेमुळे स्वतःशी सहजतेने जोडले गेलो आहोत. श्वास आत घेताना श्वासाप्रती दृढ निष्ठा, विश्वास आणि आपण सातत्याने सुरक्षित आहोत अशा सुरक्षिततेच्या भावना आत घ्यायच्या आहेत आणि सर्व प्रकारची चिंता, काळजी, तणाव श्वासातून बाहेर सोडायचे आहेत. असे 3 वेळा करायचे आहे. आपले सर्व लक्ष आपल्या श्वासावर एकाग्रचित्त झालेले आहे. आपण आपल्या श्वासाचे छान निरीक्षण करू शकत आहोत. श्वासातून अनुभवाला येणारी थंड किंवा गरम हवा आपल्याला जाणवते आहे. श्वास नाकातून श्वास नलिकेतून फुफ्फुसांपर्यंत प्रवाहित होताना आपल्याला संवेदना अनुभवायला येत आहेत. आपण अनेकदा अशा प्रसंगातून गेलो आहोत जेव्हा आपल्याला अस्वस्थता अनुभवायला आलेली असते, एन्झायटी अनुभवायला आलेली असते. श्वास सहजतेने आत घ्या आणि त्याच सहजतेने बाहेर सोडा. बऱ्याचदा ऑफिसमध्ये बॉसला आपले काम आवडले नसेल किंवा आपल्याकडून काम पूर्ण झाले नसेल तर त्रासदायक पद्धतीने आपल्याशी बोलताना, बिहेव करताना आपण पाहिलेले असते, अनुभवलेले असते आणि कितीही वाटले तरी आपण त्या परिस्थितीतून पळून जाऊ शकत नाही. अशा परिस्थितींमध्ये आपल्या शरीराच्या पेशींमध्ये अस्वस्थता सामावली जात असते, साठविली जात असते. त्याचप्रमाणे ही अस्वस्थता बाहेर पडण्यासाठी आपल्याला श्वासावर लक्ष एकाग्रचित्त करून केंद्रित करून ही अस्वस्थता श्वासावाटे बाहेर काढणे आवश्यक असते. नाकाने सहजतेने श्वास आत घ्या आणि त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडायचा आहे.
आपल्याला अनेकदा अशा प्रकारची अस्वस्थता अनुभवायला आलेली असते. या अस्वस्थतेची ऊर्जा शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, डोक्यामध्ये, मेंदूमध्ये, हृदयामध्ये, पोटामध्ये, गुडघ्यांमध्ये साठविलेली असते. आपण मनामध्ये हेतू धरूया आणि आपल्या शरीरातील ही अस्वस्थतेची ऊर्जा बाहेर काढून टाकण्यासाठी आपले लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करूया. नाकाने सहजतेने श्वास आत घ्यायचा आहे आणि त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडायचा आहे. श्वासातून सर्व प्रकारची चिंता, काळजी, तणाव बाहेर सोडायचा आहे. या अस्वस्थ भावना निर्माण होण्यामागचे मूळ कशामध्ये आहे? तर आपल्याला प्रत्येक गोष्टीची काळजी करत बसण्याची, चिंता करत बसण्याची, तणाव घेण्याची सवय जन्मापासूनच मिळालेली असते आणि ही सवय वंश परंपरेने आपल्याकडे आलेली असते. बालपणात जरी आपण अवखळपणे खेळत असलो, निरागसतेने वावरत असलो, तरी आपल्या सभोवतालातल्या वातावरणामध्ये आपले आई वडील, आपले नातेवाईक, आपले सभोवतालातील सामाजिक अस्तित्वातील इतर सर्वजण जेव्हा या भावना निर्माण करतात, या भावनांविषयी बोलतात, तेव्हा आपण सहजतेने काळजी, चिंता आणि तणावाच्या भावना उचलून घेत असतो, पिकअप करत असतो आणि या भावनांना सत्य मानून चालत असतो. आणि जर या सर्व भावना सत्य नसतील, व्हॅलिड नसतील, रॅशनल नसतील, तर जीवन खूप सुंदर असेल आणि सातत्याने आपलं अस्तित्व आनंदमय असेल. नाकाने सहजतेने श्वास आत घ्यायचा आहे आणि त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडायचा आहे. आपण कल्पना करू शकतो की आपल्या सहस्त्रार चक्रावर, आपल्या माथ्यावर ऊर्जेचा स्रोत सातत्याने प्रवाहित होत आहे आणि ही ऊर्जा आपल्या मेंदूमध्ये साठवलेली सर्व प्रकारची अस्वस्थता, हृदयामध्ये साठलेली अस्वस्थता, पोटामध्ये साठलेली अस्वस्थता आणि गुडघ्यांमध्ये साठलेली अस्वस्थता, या सर्व अस्वस्थतेच्या भावनांना, काळजी, चिंता, तणावाच्या भावनांना आपल्या शरीरातून आई धरती मातेकडे प्रवाहित करत आहे. ही ऊर्जा म्हणजेच परिपूर्ण वैश्विक जीवन ऊर्जा शक्ती आहे, जी आपलं आनंदमय अस्तित्व जपण्यासाठी आपल्याला सातत्याने सहयोग करत आहे. ही ऊर्जा अस्वस्थतेची आपल्याला सहयोग न करणारी सर्व ऊर्जा परिपूर्ण वैश्विक जीवन ऊर्जा शक्तीच्या सहाय्याने आपल्या शरीरातून बाहेर आई धरती मातेकडे प्रवाहित झाली आहे आणि या सर्व आपल्याला सहयोग न करणाऱ्या, नको असलेल्या नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेमध्ये
परावर्तित करण्याचं मोठं कौशल्य आई धरती मातेकडे आहे. आपल्याला सातत्याने ऊर्जा प्रदान करणारा सर्वात मोठा स्रोत म्हणजे पृथ्वी, म्हणजे जिला आपण आई म्हणतो, आई धरती माता आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या सर्व प्रकारच्या चिंता, काळजी, तणावाच्या, अस्वस्थतेच्या भावना आई धरती मातेकडे ऊर्जेच्या रूपात प्रवाहित करूया. आपण आपल्याला आपल्या आतील सर्व प्रकारची काळजी, चिंता, तणाव आणि सहयोग न करणाऱ्या भावनांना आपल्या आतून मुक्त करण्यासाठी, मोकळे करण्यासाठी सहयोग केल्याबद्दल सर्व निसर्ग शक्तींचे मनापासून आभार मानूया. ऊर्जेच्या सर्व शक्तिस्थानांचे, आपल्या आराध्य दैवतांचे, सर्व पंचतत्वांचे आणि ऊर्जेच्या मुख्य स्रोताचे मनापासून आभार मानूया. थँक्यू सो मच.